नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आता शेवटचे 15 ते 20 ट्रेडिंग सेशन जर बघितले मार्केटचे, तर मार्केटमध्ये एक ग्लोबल सेनर होता, तो नेगेटिव्ह होता. मार्केटने तिकडनं नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. ओव्हरनाईटमध्ये आपल्या ट्रम्प आता आले, काही गोष्टी डिस्कशन झाल्या त्यांच्या. मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मोमेंटम झाला. आता आम्ही मार्केटला बघत असतो. काही छोटे मोठे लोक मार्केटमध्ये काम करायचा प्रयत्न करत असतात, परंतु तुम्ही विचार जर केला तर मोठा ट्रेडर कोण आहे मार्केटचा हे तुम्हाला समजलं असेल आणि कमेंटमध्ये नक्की नाव सांगा. ओके. आता मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये ह्या 15 ते 20 सेशनमध्ये जर बघितलं तर मोठे गॅप अप गॅप डाऊन जास्त प्रमाणात बघायला मिळाले. काय वाटतं की एकदम वाटतं की अरे बापरे, मोठा गॅप अप. आता विचार करा, ज्या लोकांनी काल मार्केट नेगेटिव्ह होतं, कालचं जर बघितलं तर निफ्टी जवळजवळ 800 पॉईंट नेगेटिव्ह होता. आणि आता तुम्ही विचार करा, जे लोकांनी BTST वगैरे केलं असेल, डाऊन साईडचा विचार केला असेल, तर काय झालं असेल. आणि त्यातल्या त्यात आज निफ्टीची एक्सपायरी होती आणि प्रीमियम जर बघितले तर खूप हाय होते. नेगेटिव्ह मोमेंटम चालू आहे, ट्रेंड चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आहे मार्केटमध्ये. परंतु जर तुम्ही ॲझ्युम केलं गोष्टी काही, की बाबा नाही, आता मार्केट नेगेटिव्ह आहे तर नेगेटिव्हच जाऊ शकतं, ह्या जर गोष्टी, आता याच्यामध्ये काय होतं की ओव्हरनाईटमध्ये काय सिनारिओ बनू शकतो हे आपल्याला काही माहीत नसतं. आणि बघा, तेच झालं काल. मार्केटनी क्लोजिंग आहे ती डे लोला दिली होती. मार्केटचा ट्रेंड आहे तो निगेटिव्ह बघायला मिळत होता. परंतु हे मार्केट काय आहे की हे एक न्यूज बेस्ड गोष्टी आहेत. या कधी काही पॉझिटिव्ह न्यूज येऊ शकते, जो ट्रेंड निगेटिव्ह आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळू शकतो आणि आपल्याला तेच बघायला मिळालं. काल मार्केट बंदच्या नंतर काही पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर मार्केटमध्ये बुलिश साईडला मोमेंटम झाला. आता नक्की सांगू शकतो. त्यामुळे मी सांगत असतो की ज्यावेळेस मार्केट ओपन असतं त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला काय प्राइस ॲक्शन बघायला मिळते, कॅन्डल काय बघायला मिळतं, ते सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळते, ओके, डिमांड सप्लाय झोन काय बघायला मिळतं, त्याच्यावरती आपण प्राइस ॲक्शनचा विचार करू शकतो. परंतु ओव्हरनाईटमध्ये आपण मार्केटमध्ये म्हणजे ज्यावेळेस मार्केट चालू असतं त्यावेळेस प्रिडिक्ट करणं इतकं अवघड असतं. मार्केट प्राइस ॲक्शन समजून घेणं इतकं अवघड असतं. त्यावेळेस मार्केट ओपनच नाही, त्यावेळेस आपण काय डोकं लावणार त्याच्यामध्ये. त्यामुळे BTST करताना विचार करत जावा आणि खूप लोकांना त्याचा एक्सपिरियन्स देखील आलेला असेल. आता ओव्हरऑल जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, परवा दिवशी गुरुवार आहे. गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असते, परंतु गुरुवारी रामनवमी निमित्त मार्केटला सुट्टी आहे. त्यामुळे जी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे ते उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सेन्सेक्सच्या लेवल बघूया, बँक निफ्टीच्या लेवल बघूया, त्यासोबत निफ्टीच्या लेवल बघूया. आज जी मोमेंटम बुलिश साईडला आहे त्याच्यामध्ये डिमांड झोन, सपोर्ट झोन काय बनतोय, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कशन करूया आणि लेवल देखील समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता आणि व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जा. ओके, सुरू करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. आता बघा, इकडे मार्केट इकडनं निगेटिव्ह झालं होतं. मार्केटने आज गॅप अप झाला. मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीच्या प्राइस ॲक्शन बघायला मिळाल्या. इकडे जर बघितलं तर हे चॅनल होता. बघा, चॅनलचा सपोर्ट कुठं होता, 22,657. ही लेवल आपण काल पण बघितली होती. कन्सोलिडेशन नंतर हा एक रेजिस्टन्स लेवल होता. जो रेजिस्टन्स होता, बघा मार्केट प्राइस ॲक्शनचा रूल काय आहे, जो रेजिस्टन्स असतो तो रेजिस्टन्स ब्रेक केला आणि तो रेजिस्टन्स काय होतो, सपोर्टचं काम करतो. मग हा रेजिस्टन्स होता, तो रेजिस्टन्स ब्रेक गॅपमध्ये झाला, त्याने काय केलं, सपोर्टचं काम केलं. म्हणजे जो रेजिस्टन्स असतो तो जर ब्रेक करून मार्केट वर गेले तर तो सपोर्टचं काम करत असतो. ओके, जर प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने जर बघितलं तर. आणि इकडे जर बघितलं तर छोटासा इकडे आपल्याला डबल बॉटम देखील बघायला मिळाला. इकडे चॅनल देखील होता. चॅनलचा पॅरल चॅनलचा ब्रेकआउट झाला आणि तिकडनं जे आपण लेवल बघितलं होतं त्या लेवल मार्केटने दाखवलं 22,900 पर्यंत. 23,000ची लेवल देखील मार्केटने आज दाखवली, जे की एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे. तिकडनं छोटासा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. ओके, मग आता किती लोकांना हा चॅनल माहिती आहे, किती लोकांना हा डबल बॉटम माहिती आहे, किती लोकांना हा सपोर्ट माहिती आहे. आता ह्या गोष्टी बऱ्यापैकी आपण बघत आलो असतो की चॅनल आहे, डबल बॉटम आहे, परंतु चॅनल कशा पद्धतीत तयार होतोय, चॅनलमध्ये A ग्रेड चॅनल काय आहे, B ग्रेड चॅनल काय आहे, C ग्रेड चॅनल काय आहे, चॅनलचा जर ब्रेकआउट होत असेल तर त्याचं रिस्क मॅनेजमेंट काय आहे. ओके, त्याचं रिस्क मॅनेजमेंट, त्याचा ब्रेकआउट नंतर मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंटम बघायला मिळू शकतो, ह्याच्या सगळ्या गोष्टी ह्या प्राइस ॲक्शन रिलेटेड आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की प्राइस ॲक्शन हा मार्केटचा बेस आहे.
आता गॅप अप गॅप डाऊन होतं त्याचा विचार करण्याची काही गरज नाही, परंतु ज्यावेळेस मार्केट ओपन होतं त्यावेळेस आपल्या नजरेसमोर मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बघायला मिळते, कॅन्डल कशा बनतात ते, हे बघण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत जावा, त्यातनं शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आणि हे सगळे जे प्राइस ॲक्शन आहे, मग ते सपोर्ट रेजिस्टन्स असो, डिमांड सप्लाय झोन असो, SMC कन्सेप्ट असो, ओके ओके, फेअर व्हॅल्यू गॅप, एका काल मित्रांनी भली आवडीने कमेंट केली असेल की त्याला वाटतं की SMC कन्सेप्ट, फेअर व्हॅल्यू गॅप, FVG ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही. परंतु जर तुम्ही अगोदरपासून जर व्हिडिओ बघत असाल तर काही स्पेशल व्हिडिओ मी त्याच्यावरती केले होते, SMC वरती, FVG वरती देखील. ओके, आता डिमांड सप्लाय झोन आणि तो बऱ्यापैकी सिमिलरिटी असते SMC मध्ये आणि डिमांड सप्लाय झोनमध्ये. इकडून खायचं काय आणि इकडून खायचं काय, तर इकडून खाणं सोपं आहे ना, तर इकडनंच खायचा विचार करा. वेगवेगळी फॅन्सी नावं ह्या गोष्टी ठीक आहे, तुम्हाला शिकायचं, शिकण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, आणि बघा जी गोष्टींनी आपल्याला जमते, फरक पडतोय, ज्या गोष्टी आपल्याला समजतात त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. ओके, तर थोडंसं समजून घ्या काही गोष्टी. आता त्या भावाने, त्या मित्राने कमेंट केली असेल, ठीक आहे, आपली जी MG फॅमिली त्याला खूप साऱ्या लोकांनी त्याला उत्तरं दिली की बाबा तुला नसेल जमत तर नको बघत जाऊ, ज्याला जमतंय, ज्याला समजते त्याला फायदा घेऊ दे, त्याला समजून घेऊ दे. ओके, तर ठीक आहे, पण तू कमेंट करत जावा, काही हरकत नाही. निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला जे वाटतं ते कमेंट करत जावा. तुम्हाला आवडतंय नाही आवडतंय ह्या देखील कमेंट करत जावा. ओके, आणि एक चांगल्या पद्धतीचं एक बघा, आता मार्केट इकडनं गेलं, कन्सेप्ट लक्ष ठेवायचा प्रयत्न केला. मार्केटने इकडनं काय केलं, गॅप ओपन दाखवलं, म्हणजे ही बुलिश मोमेंटम मार्केटने दाखवली. हा डाऊन साईडला आला, इकडे पॅरल चॅनल बघायला मिळाला, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा काहीसा बुलिश फ्लॅग एंड पोल पण पॅटर्न आहे. आणि त्याच्यानंतर बघा ही जी मोमेंटम आहे की ती मोमेंटम परत आपल्याला इकडनं इतकी बघायला मिळाली. ओके, हा जो पोल आहे एक फ्लॅग तयार केला, परत एक बुलिश फ्लॅग एंड पोलचा इकडे पॅटर्न बघायला मिळाला. त्यामुळे मार्केट बघताना चार्ट रीडिंग तुम्हाला समजली पाहिजे, काय पॅटर्न बनतोय ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. आणि हे सगळं जे बेसिक आहे प्राइस ॲक्शनचं, बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, सायकोलॉजी ह्या देखील गोष्टी बऱ्यापैकी तिकडे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला जर जॉईन केलं नसेल तर त्याची देखील लिंक टेलिग्राम चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, इकडे पण तुम्हाला मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ थोडासा मोठा होईल. हा एक सप्लाय झोन होता. ज्यावेळेस मार्केट या लेवलवर आलं, मार्केटमध्ये निगेटिव्ह मुवमेंट झाली, मार्केट या लेवलवरती क्लोज झालं. हा काय होता, सप्लाय झोन होता. मार्केट आज कुठे ओपन झालं, या लेवलवरती. म्हणजे कुठल्या झोनमध्ये ओपन झालं, सप्लाय झोनमध्ये. जर मार्केट सप्लाय झोनमध्ये ओपन होतंय तर या लेवलवरती जे सेलर होते, या लेवलवरती आल्यावरती ते तोच भाव त्यांना जर परत मिळत असेल तर परत तिकडनं आपल्याला एक सेलिंग मोमेंटम बघायला शकतो. म्हणजे इकडनं या पद्धतीने काहीसं बुलिश प्राइस ॲक्शन करून आता बघा एक सपोर्ट झोन क्रिएट केला. या लेवलवरती काय होतं, एक पुलबॅक झाला होता. म्हणजे या लेवलवरती काय झालं तर रेजिस्टन्स प्लॅन झाला होता, रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळाला. आणि तोच रेजिस्टन्स ज्यावेळेस मार्केटने ब्रेक वरच्या साईडने गेला तर तोच रेजिस्टन्स काय झालं, सपोर्टचं काम केलं. आणि ही लेवल आपण काल या पद्धतीने नो ट्रेडिंग झोनमध्ये रेजिस्टन्स आणि सपोर्टची लेवल बघितली होती. त्याच लेवलवरनं मार्केटमध्ये मुवमेंटम आला. आता इकडे जर बघितलं तर या लेवलवरनं का मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळालं, 23,000चे तर लेवल आहेच आहे, परंतु जर आपण या लेवलला मार्क केलं तर काय पाहायला मिळते आपल्याला की ज्यावेळेस या लेवलवरती सपोर्ट घेतला होता त्याच लेवलवरती आपल्याला परत मार्केटमध्ये काय रेजिस्टन्स बघायला मिळाला. आता रेजिस्टन्स हा बघायला मिळतोय आणि इकडे जर मल्टिपल लेवल आपण बघितलं, 22,900 राऊंड लेवल पण आहे, 1, 2 आणि त्या लेवल 3. म्हणजे हे जे सेलिंग मुवमेंटम होतं ती लेवल ब्रेक केली, तिकडे काय झालं, जो रेजिस्टन्स होता इकडनं तो सपोर्टचं काम करतो. मग आपल्याला काय रेंज मिळते, 23,060, 22,900. ओके, थोडीशी रेंज मोठी आहे. रेंज मोठीचं देखील मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मार्केटमध्ये ज्या पद्धतीने व्हॉलेटिलिटी आहे, मार्केटमध्ये इंडेक्स ज्या पद्धतीने आहे, त्यामुळे थोडंसं रेंजेस मोठं होऊ शकतं ते. आपण लेवल मार्क करूया 23,065 आणि आजचा स्विंग जर बघितलं तर 22,885. तर ही काही लेवल आपल्याला बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर ही ट्रेंड लाईन आपल्या इकडनं बघायला मिळते. थोडीशी ट्रेंड लाईन निगेटिव्ह साईडला जाऊन परत तिकडे होल्ड झाली, म्हणजे ट्रेंड लाईन थोडीशी ब्रेक केली. ओके, सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे,
आणखी जर सपोर्ट बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे आणि आणखी जर सपोर्ट बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे. तर या काही सपोर्टच्या लेवल आपल्या इकडे बघायला मिळतात. हा स्विंग, हा स्विंग, हा स्विंग. रेजिस्टन्स बघितलं तर या लेवलवरती आहे 23,065 आणि इकडे लास्ट टाइम पण मार्केटने क्लोजिंग दिली होती आणि तिकडनं मार्केट सडन डाऊन साईड मोमेंटम दिलं होतं. आता रिकव्हरी मोडमध्ये आपल्याला आज निफ्टी बघायला मिळते. मग इकडनं जर लेवल ब्रेक होऊन आजचा जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर इकडे रिसेंटली काय सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे सॉरी, 23,154. त्याच्यानंतर जर बघितला तर या लेवलवरती मल्टिपल टाइम सपोर्ट आहे बघा, इकडे 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 आणि तिकडनंच लेवल ब्रेक, तो एक सपोर्ट बघायला मिळतोय आणि स्विंग आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा स्विंग, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता ओव्हरऑल जर बघितलं तर अजूनही रेजिस्टन्स साईडच्या लेवल थोडेसे छोटे छोटे आहेत, बिकॉज मार्केटचा आधीचा जो ट्रेंड होता तो नेगेटिव्ह होता. त्यामुळे बुलिश साईडला जाताना मार्केटला थोडंसं स्ट्रगल. आता जरी इकडे मार्केट 400 पॉईंट पॉझिटिव्ह झाले, परंतु हे न्यूज बेस्ड गोष्ट असतात, त्यावेळेस तिकडे त्याच्यावरती आपल्याला किती प्रमाणामध्ये विश्वास असू शकतो हे थोडंसं टेस्टेबल असतं. म्हणजे इकडे थोडंसं क्वेश्चन मार्क असतो की बाबा ही जी बुलिश मुवमेंटम आली आहे ही किती प्रमाणामध्ये सस्टेन होऊ शकते, याच्यावर एक क्वेश्चन मार्क असतो. तर ते क्वेश्चन मार्क आपल्याला माहिती असायला पाहिजे. किंवा बुलिश जरी झाले परंतु थोडंसं मार्केटमध्ये न्यूज बेस असल्यामुळे मार्केटमध्ये काहीसा बुलिश मुवमेंटम बघायला मिळाला होता. आता इंट्राडे जर हाय ब्रेक होत असेल तर 23,154, सेकंड रेजिस्टन्स 23,200, 23,070 आणि 23,330 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके, इकडे रेजिस्टन्स आहे त्यावेळी आपण बघितलं. जाऊया बँक निफ्टीकडे. गॅप अप गॅप डाऊन थोडंसं समजून घ्या. मार्केट आज 400 पॉईंट ओपन आहे पॉझिटिव्ह. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडं सस्टेन होतं, थोडंसं डाऊन साईड नंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर मग तिकडनं रेंज ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडंसं मार्केट एखादा पुल बॅक नंतर जर सपोर्ट ब्रेक करत असेल इंट्राडेचा तर मग मार्केटमध्ये परत काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. बँक निफ्टीचा चार्ट आहे. काल बँक निफ्टी जर बघितलं तर गॅप डाऊन, खूप निगेटिव्ह मोमेंटम. सपोर्ट जर बघितला, रेजिस्टन्स बघितला, इकडे देखील एक बऱ्यापैकी चॅनल तयार केला, सपोर्ट लेवलवरती आला. सपोर्ट लेवलवरनं बघा ही जी ब्रेकआउट कॅन्डल बघा कुठल्या कुठल्या लेवलवरून आहे, 52,000वरनं. 52,000 लेवल कुठली होती, रेजिस्टन्स लेवल होती. कन्सोलिडेशन केलं, छोटंसं ब्रेकडाऊन आणि त्याच्यानंतर स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट. ओके, तर याचं देखील लेवल रिमूव्ह करूया आणि काही फ्रेश लेवल आपण इकडे मार्क करूया. आजचा इंट्राडे आहे स्विंग लो, स्विंग लो किंवा इकडे जर बघितलं तर आजची ओपनिंग आणि स्विंग लो आसपास आहे. फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट, त्याच्यानंतर गॅप पेंडिंग आहे इकडे छोटासा, तो एक लेवल. नो ट्रेडिंग झोन मार्क करूया. इकडे जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स, त्याच्यानंतर या लेवलवरती एक स्विंग, त्याच्यानंतर या लेवलवरती एक स्विंग आहे. तर या काय निफ्टीच्या कम्पेअरला जर बघितलं तर बँक निफ्टीची प्रायजेक्शन थोडीशी सुटसुटीत पाहायला मिळते. लेवल समजून घ्या, प्रायजेक्शन सकट एक कन्सोलिडेशन आहे. कन्सोलिडेशन करून जर ओपनिंगमध्ये जरी ब्रेक होत असेल 52,957 ला तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. कारण की इकडे जर बघितलं तर काहीसा एक कप अँड हँडलचा पॅटर्न आपल्याला इकडे बघायला मिळालेला आहे. लेवल जर ब्रेक होत असेल तर गॅप पेंडिंग आहे, हा गॅप आपल्याला बघायला मिळेल 53,283. सेकंड लेवल 53,600, थर्ड लेवल 53,000-54,000च्या आसपास राऊंड लेवल आहे. तर या काही बुलिश साईड लेवल आहे. डाऊन साईडला जर ट्रेंड लाईन आहे 52,460 वरती सपोर्ट आहे. हा सपोर्ट पुल बॅक घेऊन काहीसा डबल टॉप करून जर लेवल करत असेल त्याच्यानंतर ब्रेक होत असेल तर नेगेटिव्ह साईडला 52,118, 51,835 आणि 51,590च्या आसपास सपोर्ट बघायला मिळतो डाऊन साईडला. नो ट्रेडिंग झोन 52,957, 52,460 या झोनमध्ये काय कन्सोलिडेशन ते कन्सोलिडेशन होऊ द्या. गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्स लेवल होते, गॅप अप होते, थोडंसं पुल बॅक घेऊन इकडे जर बघितलं आजच्या सारखं पॅटर्न बघायला मिळतो. फुल बॅक घेऊन मार्केट काहीसा बुलिश मोमेंटम किंवा इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल तर एखादा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. डाऊन साईडला जर बघितलं तर गॅप डाऊन ओपन होत असेल तर कन्सोलिडेशन नंतर काहीसे निगेटिव्ह प्रायजेक्शन होत असेल तर निगेटिव्ह साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि इकडे जर बघितलं तर हा इंट्राडे हाय आपल्याला बघायला मिळते 74,500 वरती. हा एक सपोर्ट आहे, याला मार्क करूया.
ट्रेंड लाईन आहे इकडे. ट्रेंड लाईनचा जर सपोर्ट बघितलं तर इकडे सपोर्ट, या लेवलवरती एक सपोर्ट आणि कालचा इंट्राडे लो. इकडे जर प्राइस ॲक्शन बघितलं तर इकडे बिल्डअप केलाय सपोर्ट, गॅप अप, फर्स्ट कॅन्डल नेगेटिव्ह. बघा इतकं पॉझिटिव्ह नव्हती ती, परंतु फर्स्ट कॅन्डल बघा नेगेटिव्ह तयार होऊन मार्केटनी सेकंड हाफमध्ये रिकव्हरी दाखवली. काहीसं इकडे चॅनल पण इकडे तयार करून मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलं. आता ही जर बघितलं रेजिस्टन्स लेवल तर 74,500 वरती आपल्याला रेजिस्टन्स लेवल बघायचं, राऊंड लेवल आहे. सपोर्ट जर बघितलं तर 73,892 वरती सपोर्ट लेवल बघायचं. उद्या एक्सपायरी आहे, बुधवार असलं तरी उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, लक्षात ठेवा. रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल, नो ट्रेडिंग दोन लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतं. लेवल जर ब्रेक होत असेल पुलबॅक घेऊन, म्हणजे पुलबॅक काय की इकडे काहीसा नेगेटिव्ह पॅटर्न करून जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट लेवल आहे 73,477, सेकंड सपोर्ट लेवल आहे 73,000 आणि थर्ड सपोर्ट लेवल आहे 72,600च्या आसपास. तर या काही नेगेटिव्ह लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर फर्स्ट लेवल जे आहे ती या लेवलवरती आपल्याला रेजिस्टन्स पाहायला मिळते. बुलिश साईडला जर बघितलं त्या लेवलवरती, नंतर जर बघितलं काहीशी ही लेवल आपल्याला राऊंड लेवल बघायला मिळते. बुलिश मोमेंटम, कन्सोलिडेशन, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन. ही लेवल जर ब्रेक होते तर बुलिश फ्लॅग अँड पोल पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो. फर्स्ट लेवल जर बघितलं तर 74,947, साधारण 75,000च्या आसपास रेजिस्टन्स. सेकंड लेवल 75,350 आणि थर्ड लेवल 75,700. ओके, तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला आणि सेलिंग साईडला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन असेल तर थोडंसं थांबून काय प्राइस ॲक्शन बनते ते थोडंसं लक्षात घ्या. गॅप डाऊन जर ओपन असेल तर सपोर्ट लेवलमध्येच आहे, ही पण बुलिश साईडची मोमेंटम होती, हा पण थोडा सपोर्ट लेवल आहे. त्यामुळे गॅप डाऊन नंतर काहीशी रिकव्हरी बघायला मिळू शकते ओपनिंगमध्ये. ओके, ऑप्शन चेन बघूया. 25 मार्चची एक्सपायरी आहे, म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे. ओके, आणि ही जी ऑप्शन चेन आहे आपण धनच्या प्लॅटफॉर्मवरती बघतोय. जर तुम्हाला अशा पद्धतीने ऑप्शन चेन बघायची असेल तर धनच्या प्लॅटफॉर्मची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओपन करून इच्छित असेल तर ओपन करू शकता. अशा पद्धतीने वाय डाटा बघू शकता. 74,000च्या आसपास क्लोजिंग आहे. ॲट द मनीची लेवल आहे. 7 लाख पुट रायटिंग आहे आणि 5 लाख कॉल रायटिंग आहे. बघा इतकी पॉझिटिव्ह न्यूज असून देखील कॉल रायटिंग बऱ्यापैकी आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड थोडासा शिफ्ट होताना दिसतोय. भलेही तो न्यूजच्या कारण असेल, परंतु मार्केट आज इंट्राडेच्या हायला क्लोजिंग आहे. जवळजवळ 2%ची पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळते. त्यामुळे काय लेवल बनतं, ते लेवल नंतर काय लेवल ब्रेक करते, काय प्राइस ॲक्शन बनते हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. आत्ता जर बघितलं तर पुट रायटिंग थोडीशी हेवी बघायला मिळते. आज मार्केट बुलिश होतं, त्यामुळे पुट रायटिंग थोडंसं आहे की मार्केटमध्ये बुलिश बघायला मिळतं. आता कंबाईन प्रीमियम बघा, 24चा इंडेक्स आहे. 60% आज पडला इंडेक्स, परंतु कंबाईन प्रीमियम बघितला तर जवळजवळ 700 आणि 400, 1100चा कंबाईन प्रीमियम आहे. खूप हेवी प्रीमियम आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे हेवी प्रीमियम, जितके हेवी प्रीमियम बघाल तर तितके प्रीमियम ड्रॉप पण फास्ट होताना दिसू शकतात ते जर मार्केट थोड्या वेळासाठी कन्सोलेशनमध्ये गेलं तर. ओके, एक सेकंड आहे, हेवी प्रीमियम आहे. तर आपण बघितलं 74,000चा जर आपण चार्ट ओपन केला तर प्रीमियम बऱ्यापैकी हेवी आहे. कॉलचे प्रीमियम हेवी कारण की आज मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचे लेवल व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.